नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बुद्धिमत्ताच्या सिरीजमधील आज आपल्याला RRB NTPC 2025च्या ग्रॅज्युएट लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 9 जून 2025ला झालेला शिफ्ट 3चा पेपर बघायचा आहे. पहिला प्रश्न पहा. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा पर्याय निवडा. 13, 26, 29, 58, 61, 122, 125 प्रश्नचिन्ह. इथे असं दिसतंय 13 गुणिले 2 केलेलं आहे, 26 आलं. 26मध्ये अधिक 3 केले, 29 आलं. परत 29ला गुणिले 2 केलं, 58 आलं. 58ला अधिक 3 केले, 61 आलं. म्हणजे गुणिले 2 अधिक 3 अशा प्रकारे सिरीज पुढे सरकते. 122ला अधिक 3 केलं, 125 आले. आता आपल्याला 125ला गुणिले 2 करावं लागेल. 125 गुणिले 2 ते येईल 250. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? FMT, AHO, VCJ, QXC प्रश्नचिन्ह. आपण पहिल्या लेटरसाठी सिरीज चेक करू. FAVQ. Fच्या मागे 5वा लेटर आहे A. Aच्या मागे परत 5वा लेटर आहे V. Vच्या मागे 5वा लेटर आहे Q. आता आपल्याला Qच्या मागचा 5वा लेटर शोधावा लागेल. Qच्या मागे 5वा लेटर आहे L. दुसऱ्या अल्फाबेटसाठी सिरीज चेक करू. MHCX. Mच्या मागे 5वा लेटर आहे H. Hच्या मागे 5वा लेटर आहे C. Cच्या मागे 5वा लेटर आहे X. आता Xच्या मागील 5वा लेटर तो आहे S. तिसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करू. TOJE. Tच्या मागे 5वा लेटर आहे O. Oच्या मागे 5वा लेटर आहे J. Jच्या मागे 5वा लेटर आहे E. आता Eच्या मागे 5वा लेटर तो आहे Z. LSZ. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. MNOPY आणि Z एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6. N आणि Z यांच्यात फक्त 2 लोक राहतात. आपल्याला N किंवा Z कोणाचीच फिक्स पोझिशन माहीत नाही आहे. पुढे बघू. Pच्या वर फक्त M राहतो, म्हणजे सर्वात वरती M राहतो, त्याच्या खाली P राहतो. Y समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो. Y समक्रमांक म्हणजे Y चौथ्या मजल्यावर किंवा दुसऱ्या मजल्यावर येईल. पुढे बघू. N सर्वात खालच्या मजल्यावर राहतो, म्हणजे पहिल्या मजल्यावरती N राहतो. आता पहिलं वाक्य बघा. N आणि Z यांच्यात फक्त 2 लोक राहतात. N आणि Z मध्ये 2 लोक म्हणजे Z येईल चौथ्या मजल्यावरती. आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे Y समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो, म्हणजे 2 नंबरवरती येईल Y. आणि उरलेला आहे O, तो येईल तिसऱ्या मजल्यावरती. विचारला आहे O आणि M यांच्यात किती लोक राहतात. O आणि M मध्ये P आणि Z हे 2 लोक राहतात. ऑप्शन नंबर 1. प्रवीण बिंदू A पासून सुरुवात करतो आणि पश्चिमेला 12 किलोमीटर गाडी चालवतो. इथे आपण A बिंदू घेऊ. पश्चिमेला 12 किलोमीटर. त्यानंतर तो उजवे वळण घेतो, 8 किलोमीटर गाडी चालवतो. त्याच्या उजवीकडे म्हणजे आता तो या दिशेला येईल, 8 किलोमीटर.
उजवीकडे वळतो आणि 14 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे वळतो, 14 किलोमीटर गाडी चालवतो. त्यानंतर तो उजवे वळण घेतो आणि 12 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 12 किलोमीटर. तो शेवटचे उजवे वळण घेतो, 2 किलोमीटर गाडी चालवतो. पुन्हा उजवीकडे 2 किलोमीटर आणि बिंदू P येथे थांबतो. म्हणजे इथे आहे बिंदू P. हे आपण थोडासा वरती काढून घेऊ. पुन्हा बिंदू A येथे पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी? P पासून त्याला A कडे जायचं आहे, म्हणजे त्याला वरच्या दिशेला गाडी चालवावी लागेल. आणि अंतर असेल हे 12 किलोमीटर वजा हे 8 किलोमीटर, 4 किलोमीटर त्याला वरच्या दिशेला म्हणजे उत्तरेकडे जावे लागेल. ऑप्शन नंबर 3. खालील 2 त्रिकुटांनी स्वीकारलेल्या नमुन्याप्रमाणेच नमुना स्वीकारणारे त्रिकूट निवडा. दोन्ही त्रिकुटे समान नमुना स्वीकारतात. त्यांनी दिलेला संबंध आधी लक्षात घेऊ. HO JQLN. Hच्या पुढे 1 2 2 नंबरला आहे J. Jच्या पुढे 1 2 2 नंबरला आहे L. Oच्या पुढे 1 2 2 नंबरला आहे Q आणि Qच्या मागे N आहे. Qच्या मागे 1 2 3 नंबरला आहे N. या अशा संबंधांसारखा आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन बघू आता. KSNUPQ. Kचा संबंध N सोबत. Kच्या पुढे 1 2 3 नंबरला आहे N. म्हणजे पहिला ऑप्शन चुकतोय, पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. KS. इथे सुद्धा Kचा संबंध N सोबत आहे, दुसरा ऑप्शन सुद्धा कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शनसाठी चेक करू. तिसरा ऑप्शन आहे LSNUPQ. Lच्या पुढे 1 2 दुसरा लेटर आहे N. Nच्या पुढे 1 2 दुसरा लेटर आहे P. Sच्या पुढे 1 2 दुसरा लेटर आहे U. आता Uच्या मागे तिसरा लेटर बघावा लागेल आपल्याला. Uच्या मागे 1 2 3 तिसरा लेटर आहे R. म्हणजे इथे ऑप्शन नंबर 3 सुद्धा चुकतोय. ऑप्शन नंबर 4 LSNUPR हा योग्य उत्तर आहे. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य आहे असे गृहीत धरून, जरी ती सामान्यतः ज्ञात तथ्यांशी जुळत नसली तरी दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष विधानांवरून तार्किकदृष्ट्या निघतो हे ठरवा. 3 विधाने दिलेली आहेत. सर्वात आधी आपण डायग्राम काढून घेऊ. पहिलं विधान आहे, काही बंदुका बॉम्ब आहेत. काही बंदुका बॉम्ब आहेत. काही बंदुका कार्गो आहेत. काही बंदुका कार्गो आहेत. काही बॉम्ब रायफल्स आहेत. काही बॉम्ब रायफल्स आहेत. अशी आपली डायग्राम येते. निष्कर्ष वाचू. पहिला निष्कर्ष आहे, काही बंदुका रायफल्स आहेत. बंदुका आणि रायफल्समध्ये आपल्याला इथे संबंध दिसत नाही आहे, त्यामुळे काही बंदुका रायफल्स आहेत हे आपण योग्य मानू शकत नाही. पहिलं निष्कर्ष चुकीचं. दुसरा निष्कर्ष आहे, काही बॉम्ब कार्गो आहेत. कार्गो आणि बॉम्बचा देखील इथे काही संबंध दिसत नाही आहे, त्यामुळे दुसरा निष्कर्षसुद्धा योग्य असेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे निष्कर्ष 1 किंवा 2 दोन्हीपैकी कोणताही निघत नाही, हे योग्य उत्तर असेल.
इंग्रजी वर्णानुक्रमे आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे? AHE, CJG, ELI, GNK प्रश्नचिन्ह. इथे ऑप्शन्स जर बघितले, सर्वच ऑप्शनमध्ये पहिला लेटर आय दिसतोय, त्यामुळे पहिलं लेटर काही बघायची गरज नाही आहे. दुसऱ्या लेटरसाठी आपण सिरीज चेक करू. HJLN. इथे प्रत्येक लेटर्सच्या पुढील दुसरा लेटर घेतलेला आहे असं दिसून येतं आहे. एचच्या पुढे IJ, KL, MN. आता एनच्या पुढे दुसरा लेटर OP, P यायला पाहिजे. आता तिसऱ्या लेटरसाठी सिरीज चेक करू. EGIK. इथे देखील दुसरा लेटर घेतलेला दिसतोय. EFG, HIJK. केच्या पुढे LM, IPM हे आपलं आन्सर असेल. खालील कोड आणि अटींनुसार संख्या किंवा चिन्हांच्या गटाला अक्षर कोड वापरून कोड केले जाते. जर कोणतीही अट लागू होत नसेल तर संबंधित संख्या किंवा चिन्हासाठी कोड थेट टेबलमध्ये दिल्याप्रमाणेच पाळावा. संख्या आणि चिन्हांची मालिका दिलेली आहे, त्यासाठी काही कोड दिलेले आहेत. 3 अटी दिलेल्या आहेत. त्या अटींमध्ये बसत असल्यास त्यांनी दिलेल्या या संख्या किंवा चिन्हांच्या मालिकेसाठी आपल्याला कोड बनवायचा आहे. पहिली अट आहे, जर पहिले घटक एक चिन्ह असेल आणि शेवटचे घटक एक संख्या असेल. पहिला घटक 7 ही संख्या आहे, शेवटचा घटक 2 ही देखील संख्या आहे, त्यामुळे पहिली अट इथे लागू होत नाही. दुसरी अट आहे, जर पहिले घटक एक विषम संख्या असेल आणि शेवटचे घटक एक समसंख्या असेल. पहिला घटक 7 विषम संख्या आहे, शेवटचा घटक 2 ही समसंख्या आहे, म्हणजे दुसरी अट इथे लागू होईल. दुसरी अट आपल्याला बघावी लागेल. तिसरी अट बघून घेऊ. जर दुसरे आणि तिसरे घटक दोन्ही पूर्ण वर्ग असतील, दुसरा घटक एक चिन्ह आहे, तिसरा घटक 2 ही संख्या आहे, म्हणजे तिसरी अट येथे लागू होत नाही. दुसरी अट बघा आता, जर पहिले घटक एक विषम संख्या असेल आणि शेवटचे घटक एक समसंख्या असेल तर पहिले आणि शेवटचे घटक C म्हणून कोड केले जातील. हा C म्हणजे कॉपीराईटचा सिम्बॉल आहे. म्हणजे आपल्याला पहिला घटक 7 साठी हा कॉपीराईटचा सिम्बॉल घ्यायचा आहे आणि शेवटचा घटक 2 यासाठी सुद्धा कॉपीराईटचा सिम्बॉल घ्यायचा आहे. मधले घटक सर्व जे कोड दिले आहे त्याप्रमाणे जसे तसे घ्यावे लागतील. अँडसाठीचा कोड आहे M. 2 साठी कोड आहे C. @साठी कोड आहे Z. 9 साठी कोड आहे L. पर्सेंटेजसाठी कोड आहे P. MCZLP आणि दोन्ही बाजूला कॉपीराईटचा सिम्बॉल. ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर असेल. ABCDGH आणि I एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. गोल काढून घेऊ. 7 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7. Hच्या उजवीकडून मोजल्यास H आणि I यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसली आहे. इथे आपण H घेऊ. Hच्या उजवीकडून म्हणजे या बाजूला मोजावं लागेल. H आणि I मध्ये एक व्यक्ती, इथे येईल I. I आणि C यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसली आहे, म्हणजे Iच्या पुढे एक व्यक्ती सोडून इथे येईल C. H आणि G यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसली आहे. H आणि G मध्ये एक व्यक्ती म्हणजे इथे येईल G. A आणि C यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती बसल्या आहेत. Cच्या उजवीकडे 2 व्यक्ती सोडल्या तर H बसलेला आहे, त्यामुळे Cच्या डावीकडून 2 व्यक्ती सोडून इथे येईल A. B आणि G यांच्यामध्ये फक्त एक व्यक्ती बसली आहे, इथे आपण घेऊ शकतो B. आणि आता उरलेला आहे D, तो इथे येईल. Dच्या उजवीकडे तिसरा कोण बसला आहे? Dच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला 3 नंबरला 1 2 3 नंबरला I बसलेला आहे. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 773, 263, 387, 270,
378. विचारलं आहे, जर सर्वात लहान संख्येचा पहिला अंक सर्वात मोठ्या संख्येच्या पहिल्या अंकामधून वजा केला तर काय परिणाम होईल? इथे सर्वात लहान संख्या आहे 263, त्याच्यातला पहिला अंक म्हणजे 2, आणि सर्वात मोठी संख्या आहे 773, त्याच्यातली पहिली संख्या म्हणजे 7. 7मधून आपल्याला 2 वजा करायचे आहेत. उत्तर येईल 5, ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी कोणते अक्षरगट हॅश आणि पर्सेंटेजच्या जागी येतील जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूकडील अक्षरगट जोडीमधील नमुना आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूकडील जोडीसारखाच असेल? त्यांनी दिलेले अक्षर लिहून घेऊ आधी. U, W, C, O, H, W. प्रत्येक ऑप्शनसाठी आपण चेक करू. पहिला ऑप्शन आहे K, X, S, S, R, A. Kचा संबंध U सोबत आहे. Kच्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंबरला आहे U. Oचा संबंध S सोबत आहे. Oच्या पुढे 1, 2, 3, 4 नंबरला आहे S. म्हणजे पहिल्या ऑप्शनची सिरीज मॅच होत नाही आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन आहे S, R, A, Q, M, Y. Sच्या पुढे 1, 2 नंबरला आहे U. Oचा संबंध आहे Q सोबत. Oच्या पुढे 1, 2 नंबरला आहे Q. Rचा संबंध आहे W सोबत. Rच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे W. Hचा संबंध M सोबत दिलेला आहे. Hच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे M. Aचा संबंध C सोबत आहे. Aच्या पुढे 1, 2 नंबरला आहे C. Wचा संबंध Y सोबत आहे. Wच्या पुढे 1, 2 नंबरला आहे Y. म्हणजे इथे सिरीज मॅच झालेली आहे. ऑप्शन नंबर 2 हॅश बरोबर SRA, पर्सेंटेज बरोबर QMY हे आपलं योग्य उत्तर असेल. हा प्रश्न खाली दिलेल्या 5 3 अंकी संख्यांवर आधारित आहे. 898, 740, 280, 169, 993. जर सर्वात मोठ्या संख्येतील पहिला अंक सर्वात लहान संख्येतील तिसऱ्या अंकात मिळवला तर काय परिणाम होईल? सर्वात मोठी संख्या आहे 993, त्यातील पहिला अंक म्हणजे 9. आणि सर्वात लहान संख्या आहे 169, त्यातील तिसरा अंक म्हणजे 9. या दोघांची बेरीज विचारलेली आहे. ती येईल 18, ऑप्शन नंबर 4. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालीलपैकी 4 पैकी 3 अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि त्यामुळे एक गट तयार करतात. कोणता अक्षरसमूह त्या गटात बसत नाही? 4 पैकी एक ऑप्शन आपल्याला गटात न बसणारा शोधायचा आहे. पहिला ऑप्शन आहे BEH. लेटर्समधील अंतर चेक करू आपण. बीच्या पुढे 3 नंबरला आहे E. ईच्या पुढे परत 3 नंबरला आहे H. दुसरा ऑप्शन आहे FHL. Fच्या पुढे 2 नंबरला आहे H. Hच्या पुढे 4 नंबरला आहे L. म्हणजे पहिला किंवा दुसरा ऑप्शन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तिसरा ऑप्शन बघा A, C, G. Aच्या पुढे 2 नंबरला आहे C. आणि Cच्या पुढे 4 नंबरला आहे G.
चौथा ऑप्शन बघा, S U Y. Sच्या पुढे दुसऱ्या नंबरला आहे U आणि Uच्या पुढे चौथ्या नंबरला आहे Y. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा इतरांपेक्षा वेगळा येतो आहे. 7 लोक I, J, K, L, O, P आणि Q एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. 7 लोक काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. आयच्या उजवीकडे कोणीही बसलेले नाही. आयच्या उजवीकडे कोणी नाही म्हणजे उजव्या टोकाला आय बसलेला आहे. आय आणि जे यांच्यात फक्त 3 लोक बसले आहेत. आय आणि जेमध्ये 3 लोक, आयच्या पुढे 3 लोक सोडून इथे जे बसेल. जे आणि क्यू यांच्यात फक्त 2 लोक बसले आहेत. जेच्या डावीकडे घेता येणार नाही. जेच्या उजवीकडे 2 लोक सोडून इथे येईल क्यू. एल पीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. एल पीच्या डावीकडे म्हणजे इथे जर पी घेतला तर त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर इथे येईल एल, किंवा या ठिकाणी पी घेऊन इथे येईल एल. पुढे आहे के पीच्या लगेच उजवीकडे बसला आहे. के पीच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला येईल. म्हणजे एल आणि पीची पोझिशन अशी न घेता आपल्याला इथे घ्यावी लागेल. एल आणि पीच्या उजवीकडे के असं येईल. ओ आणि क्यू यांच्यात किती लोक बसले आहेत? उरलेला ओ तो इथे येईल. ओ आणि क्यूमध्ये 1 2 3 लोक बसले आहेत. ऑप्शन नंबर 1. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार खालीलपैकी 4 अक्षरसमूह जोड्यांपैकी 3 विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा प्रकारे एक गट तयार करतात. कोणती अक्षरसमूह जोडी त्या गटाशी संबंधित नाही? 4ही अक्षरसमूह लिहून घेऊ. G, J, P, S. J, M, S, V, E, H, N, Q, M, Q, U, Z. Gचा संबंध P सोबत आहे. Gच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे P. Jचा संबंध S सोबत आहे. Jच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे S. परत JM मध्ये Jचा संबंध S सोबत 9 नंबरला S. Mचा संबंध V सोबत आहे. Mच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे V. Eचा संबंध N सोबत आहे. Eच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे N. Hचा संबंध Q सोबत आहे. Hच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला आहे Q. Mचा संबंध U सोबत आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये Mचा संबंध V सोबत दिसतोय. Mचा संबंध U सोबत असेल तर Vच्या आधी U आहे, त्यामुळे इथे 8चा फरक येईल. आणि Qचा संबंध Z सोबत आहे. Qच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे ऑप्शन नंबर 4 MQUZ इथे अल्फाबेट्समधील फरक 8 आणि 9 असा दिसतोय. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा इतरांपेक्षा वेगळा आहे. खालील संख्या आणि चिन्ह मालिका पहा आणि त्यानंतरच्या प्रश्नाचे उत्तर द्या.
गणना फक्त डावीकडून उजवीकडे केली जाईल. संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे. विचारलं आहे अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेच आधी समसंख्या आहे आणि लगेच नंतर विषम संख्या आहे. डावीकडून बघू. 8, 6, 4, 6, 8, 7 या ठिकाणी आहे. 3, 9, 1, 4, 5. संपूर्ण मालिकेमध्ये एकाच ठिकाणी असं दिसतंय की जिथे चिन्हाच्या आधी एक समसंख्या आणि चिन्हाच्या पुढे एक विषम संख्या आहे. ऑप्शन नंबर 3, 1 हे योग्य उत्तर असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रीड धिस बुकला OPSTQR असे आणि बुक ऑन टेबलला QRLMPQ असे सांकेतिक केले जाते. दिलेल्या भाषेत बुकला कसे सांकेतिक केले जाते? दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला बुक हा शब्द कॉमन दिसतोय आणि दोन्ही वाक्यांच्या संकेतांमध्ये QR हे आपल्याला कॉमन दिसतंय. म्हणजे बुकसाठीचा संकेत आहे QR, ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कोणते अक्षरगट हॅश आणि पर्सेंटेज बदलून आले पाहिजे जेणेकरून त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या अक्षरगट जोडीमध्ये असलेले स्वरूप आणि संबंध त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या अक्षरगट जोडीप्रमाणेच असेल? त्यांनी दिलेले अक्षरसमूह लिहून घेऊ. OL R P M S. एक एक ऑप्शनसाठी आपण चेक करू. पहिला ऑप्शन आहे MK I N H U. एमचा संबंध O सोबत. एमच्या पुढे 1-2 नंबरला आहे O. पीचा संबंध N सोबत. पीच्या मागे 2 नंबरला आहे N. त्यामुळे पहिला ऑप्शन इथे सिरीज मॅच होत नाही. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन चेक करू. JGM URX. जेचा संबंध O सोबत आहे. जेच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे O. पीचा संबंध U सोबत आहे. पीच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे U. जीचा संबंध L सोबत. जीच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे L. एमचा संबंध R सोबत आहे. एमच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे R. एमचा संबंध R सोबत आहे. म्हणजे पुन्हा एमच्या पुढे 5 नंबरला R. एसचा संबंध X सोबत आहे. एसच्या पुढे 1, 2, 3, 4, 5 नंबरला आहे X. दुसऱ्या ऑप्शनमध्ये सिरीज मॅच होते. 5-5च्या अंतराने अल्फाबेट्स पुढे पुढे सरकत आहे. ऑप्शन नंबर 2 हॅश बरोबर JGM आणि पर्सेंटेज बरोबर URX हे आपलं योग्य उत्तर असेल. खालील संख्या जोड्यांमध्ये दुसरी संख्या पहिल्या संख्येवर काही गणिताची क्रिया करून मिळवलेली आहे. खालील संचांमधील संख्या ज्या प्रकारे संबंधित आहेत त्याच प्रकारे संख्या संबंधित असलेला संच निवडा. टीप: संख्यांचे घटक अंकात न मोडता पूर्ण संख्यांवर क्रिया कराव्यात. उदाहरणार्थ 13मध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांसारख्या क्रिया 13वर करता येतात. 13ला 1 आणि 3 मध्ये विभाजित करून 1 आणि 3 वर गणिताची क्रिया करण्याची परवानगी नाही. 54, 80, 7 हे दोन आपल्याला संख्यासमूह दिले आहेत. या दिलेल्या संख्यासमूहांमध्ये असं दिसतंय 50/10 वजा 1 उत्तर येईल 4. तसंच 80/10 वजा 1 उत्तर येईल 7. या अशा प्रकारची संख्यासमूह आपल्याला या 4 ऑप्शन्सपैकी एक शोधायचा आहे. पहिला ऑप्शन आहे 90/11. 90/10 9 वजा 1 8 पाहिजे होता. पहिला ऑप्शन कॅन्सल.
दुसरा ऑप्शन 60 6, 60 भागिले 10 6 वजा 1 5 पाहिजे होता. तिसरा ऑप्शन 70 6, 70 भागिले 10 7 वजा 1 6. तिसरा ऑप्शन हा योग्य उत्तर आहे. ए बी सी डी ई आणि एफ एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीमधील सर्वात खालच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे. त्याच्यावरील मजल्याला 2 क्रमांक आणि असेच सर्वात वरच्या मजल्याला 6 क्रमांक दिला आहे. आपण 1 ते 6 मजले काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. ई हा मूळ संख्या असलेल्या मजल्यावर राहतो. इथे मूळ संख्या 2 3 5 या 3 आहेत. म्हणजे ई हा 2 3 किंवा 5 या 3पैकी एका मजल्यावर राहतोय. ई आणि ए ज्या मजल्यांवर राहतात त्यांचा गुणाकार 8 आहे. 8चे अवयव इथे 4 गुणिले 2 असे पडतील. याचा अर्थ ई हा दुसऱ्या मजल्यावर राहतोय आणि चौथ्या मजल्यावरती ए राहतोय. सी हा एफच्या लगेच वर राहतो. सी हा एफच्या लगेच वर म्हणजे 5व्या आणि 6व्या मजल्यावरती सी एफ येतील. ए आणि बी ज्या मजल्यावर राहतात त्यांची बेरीज 7 आहे. ए चौथ्या मजल्यावर आहे, याचा अर्थ बी आपल्याला तिसऱ्या मजल्यावरती घ्यावा लागेल, जेणेकरून त्यांच्या मजल्यांची बेरीज 7 येईल. उरलेला आता आहे डी, तो येईल पहिल्या मजल्यावरती. सी आणि ई यांच्यात किती लोक राहतात? सी आणि ईमध्ये 1 2 3 लोक राहत आहेत. ऑप्शन नंबर 2. LQRU हे ONTSशी विशिष्ट प्रकारे इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार संबंधित आहे. त्याचप्रमाणे RKVQ हे UHXOशी संबंधित आहे. याच तर्कानुसार दिलेल्या पर्यायांपैकी XEZM कशाशी संबंधित आहे? त्यांनी दिलेला संबंध आधी लक्षात घेऊ. LQRU याचा संबंध आहे ONTS. एलचा संबंध ओ सोबत, एलच्या पुढे 1 2 3 नंबरला आहे ओ. क्यूचा संबंध एन सोबत, क्यूच्या मागे 1 2 3 नंबरला आहे एन. आरचा संबंध टी सोबत, आरच्या पुढे 1 2 नंबरला आहे टी. यूचा संबंध यस सोबत, यूच्या मागे 1 2 नंबरला आहे यस. 3 - 3 2 - 2 या अंतराने अल्फाबेट्स पुढे मागे केलेले आहेत. आपल्याला विचारलं आहे XEZM कशाशी संबंधित आहे. त्यासाठी आता आपण काढू. XEZM. एक्सच्या पुढे तिसरा लेटर 1 2 3 ए. ए चारही ऑप्शनपैकी पहिल्याच ऑप्शनमध्ये दिसतोय फक्त, त्यामुळे पहिला ऑप्शन आपलं उत्तर असेल. तरी बाकी लेटरसाठी चेक करून घेऊ. ईच्या मागचे 3 लेटर 1 2 3 बी. झेडच्या पुढचा दुसरा लेटर 1 2 बी. एमच्या मागचा दुसरा लेटर 1 2 के. ए बी बी के. ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर असेल. विजय त्याच्या वर्गात वरून 34व्या स्थानावर आणि खालून 11व्या स्थानावर आहे. त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? वरून 34व्या स्थानावरती आहे आणि खालून 11व्या स्थानावरती आहे. एकूण विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला 34 अधिक खालून त्याच्या आधीचे 10 विद्यार्थी असं 34 अधिक 10 करावं लागेल. ते येईल 44. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ए अधिक बी म्हणजे ए ही बीची आई आहे. ए वजा बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजे ए ही बीची पत्नी आहे आणि ए भागिले बी म्हणजे ए हा बीचा वडील आहे. जर एम अधिक एन भागिले ओ वजा पी गुणिले क्यू असेल तर एमचे क्यूशी काय नाते आहे? बघा आता, एम अधिक एन म्हणजे असेल एम ही एनची आई आहे. एम ही एनची आई.
एन भागिले ओ असेल, एन हा ओचा वडील आहे, ओचा वडील. ओ वजा पी असेल, ओ हा पीचा भाऊ आहे, पी गुणिले क्यू असेल, पी ही क्यूची पत्नी आहे, पी ही क्यूची पत्नी आहे. एमचे क्यूशी काय नाते आहे? पी आणि क्यू पती पत्नी आहेत, ओ हा पीचा भाऊ आहे, एन हे ओचे वडील आहेत, म्हणजेच एन हे ओ आणि पी या दोघांचे वडील आहेत, आणि एम ही एनची आई आहे. म्हणजे इथे एमचे नाते येईल क्यूच्या पत्नीच्या वडिलांची आई. ऑप्शन नंबर 2. संख्या 8, 4, 5, 7, 3, 1, 2 मध्ये प्रत्येक विषम अंकात 1 मिळवल्यास आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा केल्यास अशा प्रकारे तयार झालेल्या संख्येत सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज किती असेल? आधी संख्या लिहून घेऊ. 8, 4, 5, 7, 3, 1, 2. प्रत्येक विषम अंकात 1 मिळवायचा आहे. 6, 8, 4, 2 आणि प्रत्येक सम अंकातून 2 वजा करायचा आहे. 6, 2, 0. तयार झालेल्या संख्येत सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान अंकांची बेरीज विचारली आहे. सर्वात मोठा अंक इथे आहे 8, सर्वात लहान अंक आहे 0. 8 आणि 0ची बेरीज ती असेल 8. ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. खालील समीकरणात जर अधिक आणि वजा यांची अदलाबदल केली आणि गुणिले आणि भागिले यांची अदलाबदल केली तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 51 भागिलेचं करायचं आहे गुणिले 12, अधिकचं करायचं आहे वजा 162, गुणिलेचं करायचं आहे भागिले 3, वजाचं करायचं आहे अधिक 104. 3 एके 3, 3 पाचे 15, उरला 1, 3 चोक 12. 51 गुणिले 12 करून घेऊ. 12 एके 12, हातच्याला 1, 12 पंचे 60 आणि 1 61, वजा 54 अधिक 104. 612 अधिक 104 करून घेऊ. 4 आणि 2 6, 0 आणि 1 1, 6 आणि 1 7, वजा 54. 6तून 4 गेले 2, 71 म्हणून 5 गेले 66. 662 हे योग्य उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3. जर वजा म्हणजे भागिले, भागिले म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे अधिक आणि अधिक म्हणजे वजा, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? समीकरण लिहून घेऊ. 3 भागिले म्हणजे आहे गुणिले 45, गुणिले म्हणजे आहे अधिक 855, वजा म्हणजे आहे भागिले 19, अधिक म्हणजे आहे वजा 16. 19 एके 19, 19 चोक 76, उरले 9, 19 पाचे 95, 45 गुणिले 3, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, अधिक 45 वजा 16. 135 आणि 45 येतील 180 वजा 16, ते येतील 164. ऑप्शन नंबर 1. जर 7, 3, 6, 2, 1, 4, 5 या संख्येत प्रत्येक सम अंकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषम अंकात 2 मिळवले तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येत सर्व विषम अंकांची बेरीज किती असेल? इथे सम किंवा विषम सर्व अंकांमध्ये 2 मिळवायला लावलेले आहेत आणि तयार झालेल्या नवीन संख्येत सर्व विषम अंकांची बेरीज विचारली आहे. त्यामुळे आपण फक्त विषम अंकांवरती लक्ष केंद्रित करू.
सर्व विषम संख्या लिहून घेऊ. 7, 3, 1, 5. सर्वांमध्ये 2 2 मिळवू. 9, 5, 3, 7. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 आणि 5 14, 14 आणि 3 17, 17 आणि 7 ते येतील 24. ऑप्शन नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 601, 600, 597, 592, 585 प्रश्नचिन्ह. इथे 601 मधून 1 वजा केलेला आहे, 600 आलं. 600 मधून 3 वजा केलेले आहेत, 597 आलं. 597 मधून 5 वजा केले आहेत, 592 आलं. 592 मधून 7 वजा केले आहेत, 585 आलं. वजाबाकी 2 2 ने वाढत जाते. आता आपल्याला 585 मधून 9 वजा करावे लागतील. ते असेल 576. ऑप्शन नंबर 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. एका विशिष्ट कोड भाषेत नोजला 3517 असे कोड केले जाते आणि ऑइलीला 2458 असे कोड केले जाते. दिलेल्या कोड भाषेत ओसाठी कोणता कोड आहे? नोज आणि ऑइली या दोन्ही शब्दांमध्ये ओ हा लेटर आपल्याला कॉमन दिसतोय आणि या दोन्ही शब्दांच्या संकेतांमध्ये 5 ही संख्या आपल्याला कॉमन दिसते. त्यामुळे ओसाठीचा कोड आहे 5. ऑप्शन नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.